हॅलो नमस्कार, मी सुजाता वेव्ज ऑफ सातपती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही निघालो गणपतीपुळे बाप्पाच्या दर्शनासाठी. दादर येथून आम्ही 9:30 वाजता स्लीपर बसने निघालो व सकाळी 7:30ला रत्नागिरीमध्ये पोचलो. रत्नागिरीतील राहटोळ या बस ठिकाणाहून आम्ही गणपतीपुळेसाठी रवाना झालो. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं आरेवारे मार्गे आणि निवळी मार्गे अशा 2 बस जातात. आम्हाला जायचं होतं आरेवारे मार्गे, पण ती 1 तासानंतर असल्यामुळे आम्ही निवळी मार्गे निघालो. निवळी मार्गे 2 तासाचा प्रवास आहे व आरेवारे मार्गे 1 तासाचा. 2 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही गणपतीपुळे बस स्टँडला पोहोचलो. तिथून आम्ही ऑटो रिक्षाने गणपतीपुळे मंदिरापर्यंत पोहोचलो. मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर आम्ही तिथे फ्रेश झालो आणि मंदिरात दर्शनासाठी गेलो. दर्शनासाठी रांगेत उभं असताना फोटोज काढले व बाप्पाविषयी माहिती पाहिली. गणपतीपुळे हे मुंबईपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर असलेलं कोकणातील सुंदर असं ठिकाण आहे. गणपतीपुळे येथील 400 वर्षे जुनी गणपतीची मूर्ती मातीतून निर्माण झाली असे म्हटले जाते. मंदिराला लागूनच अथांग असा समुद्र, निळाशार समुद्र आणि बाप्पाचं मंदिर, एकूणच स्वर्ग आहे असं वाटतं. असं म्हटलं जातं येथील बाप्पा नवसाला पावणारा आहे. मग काय, मी तेच केलं. सरळ उंदीर मामाच्या कानात जाऊन माझ्या 4-5 इच्छा तर सांगून टाकल्या आणि त्यांना सांगितलं बाप्पापर्यंत नक्की पोचवा. असं म्हणतात की उंदीर मामाच्या कानात कोणती गोष्ट सांगितल्यावर ते बाप्पापर्यंत पोचवतात. मग काय, मी ते केलं आणि पुढे गेलो. मंदिराच्या आवारात छोट्या छोट्या फलकांवर गणपती स्तोत्र वगैरे लिहिले होते. ते वाचत वाचत पुढे मंदिरात घुसलो. आज गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं. त्यानंतर मागच्या दिशेने निघाल्यावर बाहेर मंदिराच्या आवारात आम्ही थोडे फोटोज काढले, व्हिडिओज काढले व तिथे थोडा वेळ बसलो. येथील स्थानिक लोककथेनुसार एका स्थानिक महिलेच्या एका वक्तव्यामुळे संतापलेल्या हिंदू देवता गणपतीने आपल्या मूळ निवासस्थान गुळे येथून पुळे येथे स्थलांतर केले. त्यामुळे या प्रदेशाला गणपतीपुळे असे नाव म्हटले जाते. बाय द वे, ही माहिती मला गुगलवर मिळाली, विकिपीडियावर. त्यानंतर आम्ही बीचवर गेलो. बीचवर देखील आम्ही खूप सारे फोटोज काढले. मंदिर बघताना खूप प्रसन्न वाटत होतं. बीचवर थोडा वेळ बसल्यानंतर कुठे जायचा हा विचार करत होतो. मग कळालं इथूनच जवळ प्राचीन कोकण असं नावाचं ठिकाण आहे. आम्ही रिक्षाने प्राचीन कोकण येथे पोहोचलो. पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करतात. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास होतो. आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रांची एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर बोर्ड लावलाय, जाताना तो आयुष्याची प्रतीके मानलेली आहे. ज्याला पिंपळ पार त्यात त्यांच्या मूर्तीचा दगडी कट्टा बांधला. त्याला कोकणी भाषेमध्ये पार असतात. हा 400 वर्षापूर्वी बांधला गेला. जेव्हा पार बांधला गेला त्यावेळी तिथे पिंपळाचं रोप लावण्यात आलं. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा. इथे प्रत्येकी 50 रुपये तिकीट देऊन आम्ही प्लस वर 50 रुपये फोटोग्राफीसाठी देऊन आम्ही इथे एक्सप्लोर केलं. इथे ही गाईड आम्हाला थोडीफार माहिती देत होती. धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असतात. गावातील गावकरी एकत्र येत असतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोकणी माणसं देवाला गाण्याने घालतात. हे इथे आम्हाला टेप रेकॉर्डरवर ऐकायला मिळालं. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा
प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होती. आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ. हा खोत आहे राजाच्या गावात थेट प्रतिनिधी म्हणजे धार्मिक राजकीय गिरावान हा खोतांचा असतो. खोत हा गावचा प्रमुख असतो. गावात राईदांकडे महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांगणे इत्यादी कामे खोतांची असतात. ही खोतांची बायको असते. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदर होत आणि शूर होत, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. नाच घरचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळतात. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये देव या नावाने खेळला गेला. सर्वसामान्याने पडलेला असतो. खोतांच्या उजव्या बाजूला देवेंद्र स्वयंपाक, डावीच्या बाजूला माज म्हणजे सुनील, घराचे छप्पर काम, वरती छोटे छप्पर मध्ये ते आपल्या घरी मोठे छप्पर. त्यामध्ये उष्णता इकडे लहान मुलगा पाठाच्या पाण्यावर खेळताना दाखवतो. शेतकरी आहे, शेतकऱ्याची बायको आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे. पाळणा शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी दाखवतो. शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा असतो. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असतात. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत असली तर चले याचा उपयोग पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असतो. ते गौरी गणपतीचा सण लागतो. शेणाने सरळ टोपली, कोकणी भाषेमध्ये कणगी असते. चा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. विहिरी आहे. चा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. मागे विहिरीने बांधून पाण्यामध्ये ठेवली जाते. अंतर्गत रचना अशी आहे की आतमध्ये गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकतो. शेतीशी सर्व संबंधित हा कुंभार करत असतो. गणपतीचे दिवस आहे की लाल मातीचे गणपती तयार करणे. उन्हाळा आला की मातीची मडकी बनवून देण्याचं काम हा कुंभार करत असतो. हे जे सफेद रंगाचं मडकं आहे ते माडी काढण्याचं मडकं आहे. कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला नारळ येण्यापूर्वी पोळ येते. तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी मडकेवर टाकून गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवदेव सुतार आहे. सुताराचे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सुतार सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील जग प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इकडे हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचं काम हा लोहार करत असतो. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाल व तलवारी बनवून देण्याचं काम हा लोहार करत असतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात अजूनही खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या लोखंडी तलवारी आहेत. त्यांना अजूनही
दगडी उखळ आहे, याचे पुढे भाताचे पोहे काढले जात असतात. इकडे लाकडी चमचे दाखवले. इकडे म्हावरा बाजार दाखवला पूर्वत असतो. त्याचप्रमाणे हा कासर या मुले कोकणी मुलींची लग्न वयाच्या 8व्या ते 9व्या वर्षी होत असते. तोपर्यंत बांगड्या घालण्याचा कोणताही मुहूर्त हा कासर घेत नसतो. ज्यावेळी मुलीचे लग्न होते त्यावेळी मुलीचे वडील इथे फिरून झाल्यानंतर आम्ही इथेच एका शॉपमध्ये शॉपिंग करून पुढे मॅजिक गार्डनला जायचा विचार केला. आम्ही आता मॅजिक गार्डनमध्ये आहोत. मॅजिक गार्डनमध्ये प्राचीन कोकणपेक्षा दुप्पट चार्ज आहे. म्हणजेच तिकडे 50 रुपये पर पर्सन आणि इकडे 100 रुपये पर पर्सन. पण इथे माझे पैसे वेस्ट गेल्यासारखं मला वाटलं. सो इथे एवढं काही खास बघण्यासारखं नाही आहे. एक टनल आहे जो आम्हाला व्यवस्थित वाटला. म्हणजेच ते जिओमेट्रिकल टनल असं आहे काहीतरी. त्यानंतर हॉरर हाऊस, त्यात थोडीशी भीती वाटली. व मॅजिक शो तर पुढे जाऊन आहे. निकेत हलून बघ ना कानाच्या इथे. कबूतरी राहतात. सुजाता
आवाज करा. हो. हो, हो, हो. बघा असं. जेव्हा. अरे हो बघा. अरे मॅम, जेव्हा खाली आहे, काय नाही. थँक्यू बघा. काय नाही. तुम्ही बसा इकडे. थँक्यू. बघा, ही बघा धुळी आहे. साहेब धुळी. काय नाही, जेव्हा खाली आहे मॅडम, असं म्हणला काम थांबत नाही. म्हणून म्हणला काम नाही थांबणार. खूप मारला, आपला का लागला, किती विचू, हा? ते थांबणार. जेव्हा खाली आहे, या नाही. असं म्हणून खूप मारला, हा? थांबत नाही. हे काम नाही थांबणार. मॅडम खूप मारे. या बघा खाली आहे. हे पण हातमध्ये साधी हाताची कला आहे. ट्रिक्स आहे. आबरा का लाबरा, शू, जेव्हा एक लास्ट मॅजिक आहे. काय शेवट ओके. हे लवकर गेले चांगले ताईला पाहिजे. हे लास्ट मॅजिक आहे आणि हे मॅजिकवर माझा फोन बंद करता. मला आवडला ताई का मला नका ताई लोक 100-200 रुपये वसूल करतात. मला बस. होय का नाही ताई? ट्रिक्स आहे. मी दोघं बसलोय. 25-30 लोक बसतात. सर्वांच्या हातामध्ये उभा जातात. सर्व लोक बसतात. मॅजिक शो झाल्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर निघालो. तिथे आम्हाला मिरर सेल्फी असा पॉईंट दिसला. मग काय आतमध्ये घुसलेच आणि मग 1-2 व्हिडिओ आणि फोटोज काढून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो गणपतीपुळे बस स्टँडकडे. यावेळेस आमचं लक खूप चांगलं होतं. आम्हाला ज्या मार्गे जायचं होतं तीच बस मिळाली, म्हणजेच आरेवारे मार्गे जाणाऱ्या बसमध्ये. परतीच्या प्रवासामध्ये रस्त्याला लागून असलेला समुद्रकिनारा बघून खूप छान वाटत होता. परतीचा प्रवास हा निसर्गाचा आनंद घेत घेत होणारा प्रवास निघाला. मग काय आम्ही रत्नागिरीला पोचलो. रत्नागिरीला पोचल्यानंतर आता आमच्या बसला वेळ होता, जी 8:30ला निघणार होती. मग तेवढा वेळ काय करायचं, तर मग आम्ही रत्नागिरी येथील मांडवा जेट्टी इथे गेलो आणि तिथे आम्ही सनसेटचा आनंद लुटला आणि अशा प्रकारे आमचा प्रवास संपला.